तर सध्या सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर राजकारण चांगलंच पेटलंय। मात्र विरोधकांकडून सतत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येते आणि त्यांच्याकडून माफी मागण्याची देखील मागणी केली जाते। तर आता मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे। तर नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी यावेळी, चला जाणून घेऊया। तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे। आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराजे राजपुरुष नाहीत, तर आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत। मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्य दैवताला चरणावर मस्तक ठेवून त्यांची माफी मागतो, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं, पण अवघ्या 8 महिन्यातच शिवरायांचा पुतळा कोसळला। या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली। विरोधक राज्य सरकारवर तुटून पडलेत। या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन झालं, तसेच अनेक विकास कामांचे देखील उद्घाटन झालं। यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली। सिंधुदुर्गात जे झालं ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराजा राजपुरुष नाहीत, आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत। मी आज डोकं झुकवून आमच्या आराध्य दैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो। आमचे संस्कार वेगळे आहेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। तर भारताचे महान सुपुतवीर सावरकरांना शिव्या देतात, अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत। देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात, सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही। कोर्टात जातात पण त्यांना पश्चाताप होत नाही, हे यांचे संस्कार आहे। मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागतोय। जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे। अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो। आमचे संस्कार वेगळे आहेत, आमच्यासाठी आराध्य दैवतपेक्षा काहीच मोठं नाही, अशी भावना देखील मोदींनी यावेळी व्यक्त केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल शिवभक्तांची माफी मागितली आहे। जिस प्रकार से प्रार्थना करता है उसे भक्ति भाव से आशीर्वाद लेकर के मैंने राष्ट्र सेवा की एक नई यात्रा का आरंभ किया था। पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ, मेरे लिए, मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। हमारे संस्कार अलग है, हम वो लोग नहीं हैं जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं। देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं। उसके बावजूद भी
वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है, इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। और ये हमारे संस्कार है कि इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूं।